नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर आलं। धार्मिक विधीतून पीडितेचं मत परिवर्तन केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। तर या प्रकरणामध्ये आता दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि त्यामध्येच एक महत्त्वाची बातमी समोर येते। निदा खानच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली। पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं आता समोर आलंय। धार्मिक विधीच्या माध्यमातून पीडितेचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न देखील केल्याचं या प्रकरणात आता समोर आलेलं आहे। तर नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी निदाचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आला। निदाच्या मोबाईलमधून अनेक रहस्य आता बाहेर येण्याची शक्यता आहे। निदानं डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ, नंबर्स पुन्हा रिकव्हर होणार असून त्यातून बऱ्याच बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे। महेश महाले आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। या घडामोडीच्या संदर्भात अधिकची अपडेट देण्यासाठी महेश, आपण बघितलं असेल तर टीसीएस प्रकरणातील आरोपी असलेले निदा खान तब्बल 42 दिवस फरार होती। अखेर ती पोलिसांच्या तावडीत सापडली। यानंतर तिला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। मात्र या 4 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी तिचे सखोल चौकशी केलेली आहे आणि या चौकशीतून धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहे। खरं तर निदा खानने या टीसीएस कंपनीतील ज्या पीडिता आहेत त्यांच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर आलेलं आहे। पीडितेच्या घरी जात धार्मिक शिक्षण देत निदाच्या धर्माची प्रार्थना करून तिच्या धर्माचा पोशाख जो आहे तो पीडितेला परिधान करायला भाग पाडल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली। तर पीडितेला धार्मिक मुद्द्यावरील तब्बल 171 लिंक्स देखील पाठवल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली। यापूर्वी जर बघितलं असेल तर तपासामध्ये युक्तिवादामध्ये निदा खानने पीडितेला बुरखा घातल्याचं समोर आलेलं होतं। हा बुरखा कुठून आला याचा देखील तपास हा पोलीस करत होते आणि आता या नवीन माहिती जी आहे ती समोर आलेली। तर दुसरीकडे जर बघितलं तर निदा खानने ज्या मोबाईल मधून या 171 लिंक्स या पीडितेंना पाठवलेला होता तो मोबाईल आता क्लोनिंगसाठी बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।